शेवंतीचा बहर आता जवळजवळ सर्वांच्याच संपलेला आहे। तर आता ही शेवंती आपल्याला पुढच्या वर्षीच्या हिवाळ्याच्या सीझनसाठी तयार करून ठेवायची आहे। तर या उन्हाळ्यात ह्या शेवंतीची काय काळजी घ्यायची ते आता आपण पाहूयात। तर आता ह्या उन्हाळ्यामध्ये शेवंतीची पहिली काळजी घ्यायची की जे आपले हे फूल उमलून गेलेले फांदे आहे ह्या आपल्याला कट करायच्या। आणि ह्या फांद्या कट केल्यामुळं काय होतं, जे आपले खालून जे आपल्या शेवंतीचे हे फुटवे जे येत आहेत ना, तर ह्यांना जोर मिळतो। कुंडीतील पोषणद्रव्य मातीतील आहे ते ह्याच्यापर्यंत पोचतं। आता दुसरं आपल्याला काम काय करायचं ते सांगते मी आता। तर बघा, ह्याच्या देखील वरच्या फांद्या कट केलेल्या आहेत आणि कट करून तुम्ही बघू शकता, हे का इथं कट करून नंतर ना ही एवढी शेवंती फुटलेली आहे। तर काय होतं, आपण किती जरी म्हटलं तर ही शेवंती इतकी गच्च आहे की ह्याच्या मातीला आपल्याला उकर देता येत नाही। तर तेव्हा आपण काय करायचं, ही कुंडी पलटी करायची। पलटी करून जी पलटी केल्यावर ही शेवंती बाहेर काढायची। तर बघा, कुंडी छोटी आहे, त्याला ड्रेनेज होल पण व्यवस्थित आहे। तर ह्या बघा, ही शेवंती ह्याच्या मुळ्या खूप वाढतात। तर आपण ह्याला नंतरनं किती देखील पाणी दिलं तरी ह्या मुळ्यांना वाढण्यासाठी नंतरनं चान्स नाही। आपल्याला या शेवंतीसाठी ही कुंडी छोटी पडते। तर आपल्याला काय करायचं, एक तर आपल्याला कुंडी बदलायची, कुंडी आपल्याला थोडीशी मोठी घ्यायची, नाहीतर काय करायचं, मग ह्याच्या मुळ्या थोड्या थोड्या कमी करायच्या। मुळ्या कमी केल्यानंतर न परत ह्या कुंडीमध्ये आपल्याला माती टाकायची आणि ही शेवंती आपल्याला जशाच तशी लावायची। तर माझ्याकडे काही मोठी कुंडी नाही किंवा शेवंती ही माझ्याकडे अगदी सहजी येते, म्हणून मी शेवंतीला काही मोठी जास्त कुंडी वापरणार नाही। तर मी ह्या मुळ्या कट करणार आहे आणि ह्याच कुंडीमध्ये परत लावणार आहे। योग्य प्रमाणात जर घातली असेल तर तुमच्या कुंडीतून शेवंती म्हणा किंवा कुठलंही रोप म्हणा अगदी सहजासहजी निघतं। जर तुम्ही कुंडीमध्ये फक्त मातीच भरत असाल तर नंतरनं जेव्हा तुम्हाला हे कुंडीतील रोप बाजूला काढायचं असेल तेव्हा त्या मातीचा गट्टू बनतो आणि कुंडीतून आपलं रोप सहजासहजी निघत नाही। तर आपल्याला कुंडी भरताना खूप काळजी घ्यावी लागते। तर आता ह्या सुरुवातीला आपण हे जे ड्रेनेज होल आहे तर त्याच्यावर तुम्ही फरशीचे तुकडे ठेवा। जर फरशीचे तुकडे नसतील तर मी हे बघा, हे असं झाडाचं पान ठेवणार आहे, जरबेऱ्याचंच पान आहे। शेवंती आधी मोकळी करायची। बघा, भरपूर मुळे आहेत, तर ह्या मी कमी केलेल्या आहेत। एका मुळीपासून सुद्धा पुढच्या वर्षीच्या थंडीपर्यंत आपल्याकडे भरपूर शेवंती तयार होणार आहे। माझी माती बघू शकता तुम्ही। तर माती बघू, सुका कचरा म्हणजे पानांचा, आपल्या गच्चीवर जे झाडं जे आपली पाचोळा तयार होतो तर तो कचरा असतो माझ्या मातीमध्ये। खत देखील नसतं, कुठल्याच माझ्या कुंडीमध्ये खत नसतं। ही जी माती आहे ती सुरुवातीला अशीच होती, त्याच्यानंतर ती माती आपली अशी होती आणि ह्या मातीमध्ये आपली रोपं खूप छान येतात। तर आता सुरुवातीला आपण ही माती ह्या कुंडीमध्ये भरून घेऊयात। तर ह्यामध्ये तुम्ही बघा, शेंगाचे टरकाले, केळीची सालं जे मी लिक्विड फर्टिलायझर तयार करते त्याच्यातून जो चाळणीत वरती निघतो तो कचरा मी सुकवते आणि एका गोणीमध्ये भरते। तर त्या गोणीमध्ये थोडी माती देखील मी टाकते, त्यानुसार त्याच्यामध्ये मग मी परत कुंडी भरते। तर आपल्याला ही माती ह्यामध्ये थोडीशी भरलेली आहे, थोडी ही मिक्स करूयात। जर तुमची माती जास्त खराब झाली असेल तर तुम्ही 2 दिवस ती माती उन्हात वाळवू शकता। उन्हात वाळवून नंतर ती दुसऱ्या कुंडी भरण्यासाठी तुम्ही त्याचा वापर करू शकता। आता आपली ही शेवंती सगळी आपण लावून घेऊयात। ही पांढरी शेवंती आहे आणि 12 महिने फुल येणारी शेवंती आहे ही। तर कुंडी छोटीच आहे, पण फुलं तुम्हाला नंतर ह्याचा रिझल्ट दाखवेल मी, फुलं किती येतात ते। दुसरं काम आपण काय केलं तर ही कुंडीतील माती आपण बाजूला काढली, दुसरी माती घातली आणि कुंडी आपण परत भरली। दरवर्षी आपण शेती करताना पहिल्याच नांगरटावर आपण कधी शेती करतो का? आपण शेती एकदा परत नांगरून घेतो आणि मग पीक पेरतो। तर आता काय आपल्या शेवंतीला फुलं येणार नाहीत। मग आपण काय करूयात, तर हे सगळं आपण कट करूयात। कट केल्यामुळे काय होणार आहे, आपल्या शेवंतीचा शेंडा खुडला की त्याचे फुटवे भरपूर वरती फुटत राहतात। एका महिन्यातून एकदा तुम्ही पिंचिंग करत राहा शेवंतीला,
कारण शेवंतीचं सीझन येईपर्यंत पिंचिंग केल्यामुळं शेवंती वरती अगदी दाट होते आणि फुलं जास्त येतात. आणि घालते. माझ्या ह्या पिशवीत काय आहे, तर ही पिशवी माझी किचनच्या दरवाजाला अडकवलेली असते. तर ह्या पिशवीमध्ये काय आहे पहा. तर ह्या पिशवीमध्ये आहे बीट, काकडीचं साल, कांद्याचं साल, लसणाचं साल. तर आपल्याला हे सर्व टाकून द्यायचं नाही. किचनच्या दरवाजालाच ही एक पिशवी अशी लावून ठेवायची आणि वापर झाला आपला साल कशाचं पडलं की आपण ह्या पिशवीमध्ये घालायचं. तर जेव्हा आपण झाडांना पाणी घालण्यासाठी वरती येतो तेव्हा तर ही पिशवी आपण वरती घेऊन यायची. आणि काय करायचं, हे जे आहे आपलं किचनमधलं वेस्टेज निघालं, मग ते केळीचं साल असू शकतं, बिटाचं साल असू शकतं, कांद्याचं टरकलं असू शकतं किंवा मोसंबीचं, संत्र्याचं साल, ड्रॅगन फ्रूटचं साल, हे सर्व साली आपण अशा पाण्यामध्ये भिजत घालायच्या. तर तुमच्या साली किती आहेत त्याच्यावर तुम्ही जर समजा हे माझं आता हे पातेलं छोटं आहे आणि ह्या पातेल्यामध्ये हे सगळ्या साली मी आता घालणार आहे आणि साल भिजत घातल्यानंतरनं हे झाकून ठेवणार आहे आणि 24 तासानंतर हे पाणी मी गाळून घेऊन परत ह्या शेवंतीला घालणार आहे. तर ह्या शेवंतीला हे पाणी घातल्यामुळे काय आपल्या शेवंतीला जास्त छान फुटवे येतात आणि जेव्हा आपली शेवंती पूर्ण तयार झालेली असते तेव्हा तिला फुले देखील खूप हेल्दी आणि छान उमलतात. हे झालं शेवंतीचं लिक्विड फर्टिलायझर. तर आता शेवंतीच्या ज्या फांद्या आपण काढून टाकलेल्या आहेत तर त्या फांद्या आपल्याला टाकून द्यायच्या नाही आहेत. तर त्या फांद्या आपण एका गोणीमध्ये भरायच्या आहेत. तर तुम्ही बघू शकता ही तर माझी ही शेवंतीच्या फांद्यापासून भरलेली गोणी आहे. तर ह्यामध्ये फक्त आणि फक्त शेवंतीच्या फांद्या अशाच आहेत. तर ही गोणी भरलेली आहे. जेव्हा आपण एखादी कुंडी भरतो तर त्या कुंडीमध्ये आपण त्या मातीसोबत ह्यामधील सुका कचरा, शेवंतीच्या ज्या फांद्या आहेत तर सुका कचरा म्हणून आपण त्या ती कुंडी आपण भरू शकतो. तर यामुळे काय होतं की कालांतराने हा सुका कचरा आपला कुजतो आणि त्याचं खत होतं. तर आपल्याला खतासाठी एक्स्ट्राची मेहनत घ्यावी लागत नाही. फुलं येऊन गेलेल्या फांद्या लगेच काढल्या. ही गुलाबी शेवंती आहेत त्या फांद्या लगेच काढल्या आणि तर हे दुसरे फुटवे छान फुटले आणि त्याला परत कळ्या यायला लागल्यात. आता ह्या परत आलेल्या कळ्या आहेत बघा. तर ह्याची फुलं आल्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओ टाकेल. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.